350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हे स्वराज्य उभा केलं। इथं परंपरा निर्माण झाली। जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच इथले आयुष्य खऱ्या अर्थानं सुरू होतात। आणि याच परंपरेतलं एक धगधगतं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे। बघता बघता संभाजीराजांच्या बाल्यलीनाने सगळ्यांची मन हरकू लागली, पण त्याच वेळी नियतीनं गलती केली। अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं। डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं। पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण बनवून मुलुकभर दौड घेणारे, पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी अशा वेळी सामने आल्या जिजाऊ। अजून दुसरे शिवराय घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत। आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी महाराजांचं बालपण सावरलं गेलं। संभाजीराजे लिहिणं चालणं शिकले, संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे नाना कला नाना विद्या याच्यामध्ये पारंगत झाले। धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र संभाजीराजे या सगळ्या विद्यांमध्ये माहिर झाले। 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा संभाजी महाराजांना यायला लागल्या। मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते। एवढंच नव्हे तर महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर उपस्थित असलेला हेनरी ऑक्झेंडन सांगतो, या छोट्या युवराजांनी म्हणजे शंभू राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला। शंभू राजांना 350 वर्षापूर्वी इंग्रजी सुद्धा येत आहे। या भाषा नुसत्या येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी अनेक काव्य ग्रंथांची निर्मिती केली। राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिका भेद, नखशिका तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले काही ग्रंथ आहेत। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये संस्कृत मधून श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पद्म पत्र समचर नजंग जमिकन ककर बकर ना बिललित कबीर उदर लंबित विशाल वर और दीर्घ मुंडी कर दे तचारी फल एक दंतर सुंड लवत हरी जात सकल मल। हे वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे। बुद्धी अफाट होती, पण व्यायामाची आवड सुद्धा जोपासली। मलकाम, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजे तरबेज झाले। तत्कालीन काळात घोड्याला बेबान पळवणारा आणि रणांगणावर एका पायावर वळवणारा एकच योद्धा होऊन गेला। त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजीराजे। ही